नमस्कार, जनतेचा जासूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता चांदापुरी येथील मतदान केंद्रावरचं आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत की मतदान कशा पद्धतीने चालू आहे आणि शांततेत चांदापुरीमध्ये मतदान चालू आहे. सर्व लोक मी भजनदास भगवान चोरमले. मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलेलं आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी यात सहभाग घेऊन आपणही मतदान करावं. आपण पाहू शकतो की चांदापुरी मतदान केंद्रावरती अगदी शांततेत मतदान सुरू आहे. प्रशासनानं अतिशय योग्य व्यवस्था केलेली आपल्याला इथं दिसत आहे. आज या ठिकाणी वानेवाडी पठाणवस्ती खालील वानेवाडी 320 बूथ क्रमांकावर अतिशय व्यवस्थित असं मतदानाचा चालू आहे आणि प्रत्येक नागरिकाने लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त सर्वांनी मतदान करावं अशी माझी एक विनंती आहे. आज आपण मतदान चांगल्या पद्धतीने मतदान चालू आहे आणि असंच लोकांनी मतदान करावं. समजा जेणेकरून 90% तरी मतदान व्हावं. लोकशाही बळकट करण्यासाठी त्याची फार गरज आहे. आज काळाची गरज आहे त्याची. कोणाला मतदान करता हे विषय तुमचा राहिला की आम्हाला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. काय मतदान भरभरून करावं हीच अपेक्षा करतो. सगळ्यांनी मतदान करा. मतदान हे आपल्या हक्काचं आहे. केलंय. ठीक आहे. केलं का मतदान? मतदान केलं का? हो केलं ना. अतिशय उत्साहितपणे पठाणवस्ती या ठिकाणी वानेवाडी, जसं सरांनी सांगितलं, वानेवाडी येथे शांततेत आणि अतिशय उत्साहामध्ये मतदान चालू आहे. मतदान केंद्रावरती अतिशय शांतपणे आणि शिस्तीत या ठिकाणी मतदान होत आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की बाबा आपण सगळ्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावला पाहिजे. येथील वानेवाडी या ठिकाणी मतदान केंद्रांवरची परिस्थिती आम्ही दाखवत आहोत. अतिशय शांततेत या ठिकाणी मतदान सुरू आहे आणि लोकांचा उत्साह, लोकशाही बळकट करण्यासाठीचा लोकांचा उत्साह अतिशय छान पद्धतीनं प्रशासनाच्या योग्य व्यवस्थापनामध्ये इथं मतदान प्रक्रिया सुरू आहे. का सांगा? लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मतदान करा आणि मतदान केल्याने फरक हा पडतो. मी पण केलंय. मी मतदान केलंय, तुम्ही बी करा. मतदान करा, जनजागृती करा. मतदानाचा अधिकार कुणीही सोडू नका. वाघ, मी माझ्या मतदानाचा पहिला हक्क बजावला. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अंतर्गत मतदान केंद्रांची परिस्थिती आपण दाखवत आहोत. या पठाणवस्ती या ठिकाणी अतिशय शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सर्व जनतेने मतदान करून जावं अशी ज्येष्ठांनी पण आपल्याला आव्हान केलेलं आहे. सर्वांनी आपल्या भागातील मतदान जास्तीत जास्त करावं आणि लोकशाही बळकट करावी. धन्यवाद.